देशातील बीबीसीच्या कार्यालयांवर आयकर विभागानं धाड टाकली आहे। मुंबई दिल्लीतल्या कार्यालयांवर आयकर विभागानं धाडी टाकल्यात। आयकर विभागाकडून कार्यालयात सर्च ऑपरेशन सुरू आहे। या धाडींच्या दरम्यान कर्मचाऱ्यांचे फोन जप्त करण्यात आल्याचं सुद्धा कळतंय। त्यामुळे आयकर विभागाकडून करण्यात आलेल्या या छापेमारीनंतर एकच खळबळ उडालेली आहे। बीबीसी ही जगप्रसिद्ध अशी वृत्त संस्था आहे आणि या संस्थेवरती पडलेल्या धाडीने एकच खळबळ उडाली आहे। यानंतर आपण थेट जातोय, उद्धव ठाकरे बोलतायत। खरं म्हटलं तर आपण लोकशाहीचे जे काही चार स्तंभ म्हणतो त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था असते, प्रशासन असतं, शासन असतं, हे असतं ते असतं। त्याच्यात आणखीन एक महत्त्वाचा स्तंभ असतो तो माध्यम। मी तुमच्याशी बोलत असताना या बातमीच्या सोबतीने बीबीसीच्या कार्यालयावरती दिल्लीमध्ये धाड पडलेली आहे, धाड टाकलेली आहे, ही सुद्धा बातमी चालू असेल, कारण मी टीव्ही आता बघितलेलं नाहीये। एखाद्या प्रसार माध्यमाच्या कार्यालयावरती धाड टाकणं हे कोणत्या लोकशाहीत बसतं? म्हणजेच काय की आम्ही वाटेल ते करू, पण तुम्ही आवाज नाही उठवायचा। जर आवाज उठवाल तर चिरडून टाकू। ही जी एक पाशवी वृत्ती आपल्या देशामध्ये आज फोफावायला बघते, ती आपण वेळेमध्ये एकत्र आलो नाही आणि आपली ताकद वाढवली नाही तर उद्या संपूर्ण देश खाऊन टाकेल। एक 2-3 दिवसापूर्वी मी उत्तर भारतीयांच्या एका छोट्या बैठकीत गेलो होतो, तेव्हा पण मी त्यांना तेच सांगितलं की त्यावेळीची लढाई होती ती स्वातंत्र्याची लढाई होती, स्वातंत्र्य मिळवण्याची लढाई होती। आता हे स्वातंत्र्य टिकवण्याची लढाई आहे। स्वातंत्र्य टिकवायचं असेल, गुलामगिरी ती गुलामगिरीच असते, मग ती स्वकीयांची असेल किंवा परकीयांची असेल। कोणत्याही परिस्थितीत जी आपली भारत माता आहे, आपण आता ठीक आहे, वंदे भारत, वंदे मातरम, वंदे हे सगळं घोषणा दिल्या जात आहेत, प्रधानमंत्री उद्घाटन करतायत, झेंडे दाखवले जात आहेत, पण त्याच वेळेला ते दाखवलं जाऊन माझी भारत माता पुन्हा माझी गुलाम कशी होईल या दिशेने त्यांची जी काही पावलं चाललेली आहेत ती पावलं वेळेत ओळखून आपल्याला एकत्र यायला पाहिजे। आणि तसा तुम्ही तो एक निर्णय घेतलाय, त्याच्याबद्दल तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो। शिवसेना म्हणजे काय, आमचं हिंदुत्व म्हणजे काय, हे काय आता वेगळं सांगण्याची गरज नाही। आणि आता तुम्हाला माहिती आहे की आज रियाज शेठ सोबत आले, आणखीन अनेक मुस्लिम बांधव भगिनी सगळ्या आहेत। असं या टीव्हीवरती बातमी गेल्यानंतर पुन्हा माझ्यावर हिंदुत्व सोडलं। त्या सगळ्या प्रश्नकर्त्यांना मी सांगू इच्छितो की केवळ रियाज शेठ आणि त्यांच्यासोबत सगळे हजारो लाखो मुस्लिम बांधव भगिनी शिवसेनेत आले म्हणून जर हिंदुत्व सुटत असेल तर काही महिन्यांपूर्वी मोहन भागवत मशिदीत गेले होते, ते काय सोडून आले? त्याच्यानंतर आता एक 8-10 दिवसापूर्वी त्यांचे दत्तात्रय होसबाळे, बरोबर ना, ते म्हणाले होते तुम्हाला म्हणजे त्यांना गोमांस खाणाऱ्यांना दरवाजा बंद करता येणार नाही। मग त्यांनी काय सोडलं? तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या भानगडीत आपल्याला जायचं नाही। आपण जे शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्व सांगितले की राष्ट्रीयत्व हेच आमचं हिंदुत्व, आणि जो देशद्रोही असेल तो कोणी असेल त्याचा जातपात धर्म हा फक्त देशद्रोहीच, त्याला आमचा विरोध आहे। आणि त्या एका विचाराने तुम्ही सोबत आलेला आहात, बस ही तुमची ताकद खूप मोठं बळ देणारी असेल। आणि ते बळ केवळ शिवसेनेलाच नव्हे तर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला ते बळ आणि सगळी एकजूट ही देशाला दिशा दाखवणारी असेल अशी अपेक्षा आणि खात्री व्यक्त करतो। सगळ्यांचं स्वागत, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र। हा, मला एक शिवबंधन मी बांधतो, मग जरा या। तर शिवसेना भवनातून उद्धव ठाकरे यांनी आज काही जणांना शिवसेनेत प्रवेश देत असताना प्रसार माध्यमांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। वंदे मातरमच्या नुसत्या घोषणा दिल्या जात आहेत, पण प्रसार माध्यमांवर जे आज धाडी टाकल्या जात आहेत ते कुठल्या लोकशाहीत बसतं? तर ही गुलामगिरी आपल्याला संपवायची असेल तर आपल्याला एकत्र येऊन ताकद वाढवावी लागेल, असं आवाहन त्यांनी केलंय।